जित बिठरावे तित ही बैठूं, जो पहरावे सोई सोई पहरूं। मेरी उनकी प्रीत पुरानी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संत मंडळी, कलियुगामध्ये संतांनी जन्म घेतला, स्वतः भगवंताचा नमस्कार करून भगवंत स्वरूप झाले। देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होणे ठेलो, असा अधिकार तुम्हा सर्वसामान्य माणसांना सद्गुरूंनी दिलेला आहे। म्हणून व्यास पौर्णिमा, व्यासांनी ही गुरुपूजा आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी हे गुरुपौर्णिमा सुरू केलेली आहे। आपल्या सद्गुरूंच्या कार्य आपल्याला दिलेल्या नामाच्या पावरनं आपण सद्गुरूंचं उत्तराय होण्याचा अधिकार दिलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं अध्याय 13वा आहे आणि पहिली ओवी आहे। माऊलींनी सद्गुरूंच्याबद्दल लिहिलेली ही पहिली 13व्या अध्यायातली पहिली ओवी, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। सद्गुरूंचं चरणवंदन करण्याचा अधिकार आत्मरूप गणेशाच्या ठिकाणी दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे। ओंकार प्रधान रूप गणेशाचं, ओंकार स्वरूप हे गणेशाचं स्वरूप आहे आणि त्या ओंकार स्वरूपामधून आपल्या आत्मरूप गणेशाच्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा अधिकार दिलेला आहे। ते सद्गुरू देतात। गुरु, सद्गुरू, परमगुरू आणि परमेष्ठी गुरु। सद्गुरू तुम्हाला का करायचा, तर हा मनुष्य जन्म किती मौलाचा आहे। मातेच्या उदरामध्ये पहिल्या मासामध्ये शिरकमल धारण करतो नामाच्या पावरनं। रोम ना रोम, त्वचा, सगळे हाडं, मांस, रक्त, श्वेत, श्वेणीत नामाच्या पावरनं शुद्ध करत असतो हा देह। देह धारण करताना नामस्मरण करत असतो। पहिल्या मासामध्ये शिरकमल धारण करतो, ते तुम्हाला ब्राह्मणत्व प्राप्त करून दिलं नामाच्या पावरनं। छाती बाहू धारण करतो, क्षत्रिय धर्म धारण करतो। दुसऱ्या तिसऱ्या मासामध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत चौथ्या पाचव्या मासामध्ये पोटाचा भाग धारण करतो, वैश्य धर्म धारण करतो। ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आठ। 6व्या मासामध्ये कमरेचा खाल्ला भाग धारण करतो, त्याला शूद्र हा शब्द लावलेला आहे। पण शूद्र हे म्हणजे शब्द कनिष्ठ नाही, तो उत्तम आहे। शूद्र म्हणजे सेवा करणं। तुमचे पाय तिन्ही वर्णांची सेवा करतात। त्वचा रोम धारण करतो भगवंताच्या नामामध्ये। 7 महिन्यामध्ये हा देह धारण केला भगवंताच्या नामाच्या पावरनं। जठराग्नीच्या उकाड्यामध्ये हा देह धारण झालेला असतो। म्हणून प्रल्हादाला अग्नीत टाकलं तरी जळाला नाही, तसा तुमचा हा देह जठराग्नीच्या उकाड्यामध्ये त्या उष्णतेमध्ये असतानासुद्धा उत्तम तऱ्हेनं राहतो, तो नामाच्या पावरनं। नामाच्या पावरनं हे सगळं शरीर शुद्ध केलेलं आहे।
पण मातेच्या उदरातून बाहेर आला की तो बेशुद्ध पडतो आणि सोहम शब्द विसरला आणि कोहम म्हणून रडायला लागतो. म्हणून तुम्हा मला हा विसर पडतो. हा विसर याची जागृती सद्गुरूंच्या कृपादृष्टीमधून तुम्ही अनुग्रह घेतला, नामस्मरण घेतलं, ही सद्गुरू कृपा आहे. तुमच्याजवळच आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, पण हा विसरलेला आहे. म्हणून हा जीवात्मा नामावर तरलेला आहे. नामे तरला नाही कोण, आयसा द्यावा निवडोनी. म्हणून सद्गुरू जे नामस्मरण दिलं जातं ते सर्वांचं सारखं आहे. पहा, शरीरामध्ये डोळे झोपेमध्ये बंद होतात, कान ऐकत नाही, तोंड बोललं जात नाही, हात हलत नाही, पाय हलत नाही, पण फक्त तुमचा श्वास अखंड वाहतो जन्मलेल्या क्षणापासून देह सोडण्याच्या क्षणापर्यंत. त्यामध्ये जे नामस्मरण विसरलो आपण, ते नामस्मरण सद्गुरू तुम्हाला देतात. ते नामाच्या पावरनं तुम्ही आत्मरूप गणेशू केली या स्मरण. आत्मस्वरूपामध्ये जाण्याचा अधिकार आपल्याला नामामध्ये दिलेला आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक नामामध्ये उद्धार करण्याची ताकद या मनुष्य देहामध्ये असणाऱ्या जीवाला तो भगवंताचा एक अंश आहे. तो आत्मरूपानं असतो, पण मायेमध्ये आल्यामुळं पराप्रकृती देह धारण केल्यामुळं, पराप्रकृती धारण केल्यामुळं तो आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरतो आणि मायेतल्या या 3.5 हाताच्या देहाला आपण मान देतो. आपला देह शुद्ध राहिला पाहिजे, त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. म्हणून तो देह शुद्ध राहण्यासाठी अखंड स्वरूपामध्ये तुमच्या जीवाच्या ठिकाणी ते नाम अखंड वाहतं. त्यावर माऊली सांगतात, तरी अवधान एक ले दीजिए. फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडं द्या. एक लक्ष भगवंताच्या नामाकडं दिलं, या देहाचं शुद्धीकरण केलं जातं. कफ वात पित्त शुद्ध होतात, शरीर शुद्ध होतं, नाड्या शिरा हाडं मांस रक्त शुद्ध, सगळं शुद्ध होत जातं. म्हणून सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये नेण्याचं कार्य तुम्ही आम्ही नामावर लक्ष देऊन तरी अवधान एक ले दीजिए. एक लक्ष त्या भगवंताच्या नामाकडं देण्याचा अधिकार सद्गुरू तुम्हाला प्रदान करतात. म्हणजे तुम्हाला तुमची जाणीव करून दिली जाते. मी कशासाठी मनुष्य देहामध्ये आलेलो आहे, तर भगवंताचं नामस्मरण करून देव पाहावयाशी गेलो, तेथे देवचे होऊन ठेलो, असा अधिकार सद्गुरू तुम्हाला देऊन टाकतात. हे लाख मोलाचं कार्य सद्गुरू करत असतात. सद्गुरू ते सकळ देवा वरिष्ठ सद्गुरू सेवा. देवांच्याही पेक्षा सद्गुरू सेवा श्रेष्ठ असते. कारण सद्गुरू ते संत, संत तेच देव. म्हणजे सद्गुरू हे देवस्वरूप आहेत आणि ते मार्गदर्शन केलं जातं. आता ते मार्गदर्शन एका नामामध्ये तुम्हा मला कसं प्राप्त होतं, त्यावर माऊलींनी सांगितलं आहे, तरी अवधान एक ले दीजिए. फक्त एक लक्ष तुम्ही तुमच्या श्वासावर ठेवा. श्वास अखंड वाहतो. त्यामध्ये आत श्वास जाताना प्रणव स्वरूपामध्ये सोनामाचा ध्वनी असतो. त्यावर फक्त लक्ष देण्याचा अधिकार सांगितलेला आहे. त्यावरच लक्ष, एका श्वासावर लक्ष द्या. हात श्वास घेताना जो सोनामाचा ध्वनी आहे तिथं आपलं लक्ष गेलं की मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा भाव नामामध्ये नामरूप होतो. म्हणजे सोमय होतो. आणि सोमय झाला की सो नाभिस्थानी जाऊन स्थिर होतो
आणि सोमधून ओंकार ध्वनी तयार होतो, म्हणजे ओंकार स्वरूप गणेशाचं, ओंकार हे स्वरूप गणेशाचं आहे. म्हणून गणपतीचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला पुढं जाण्याचा अधिकार नाही. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये, बहिर्निष्ठ कार्यामध्ये आपण गणेशाचं पूजन केल्यानंतर त्या कार्याला सुरुवात करतो. आणि हा जीवात्मा भगवंताकडं निघाला म्हणजे त्याला गणेशाचं दर्शन होतं. म्हणून भुवयांच्या खाल्ला भाग आहे हा पिंड आहे, म्हणजे याला शरीर म्हटलेलं आहे. आणि या शरीरात नाभिस्थानी जीवात्मा राहतो. 3.5 वेटोळे घालून मुखामध्ये शेपूट पकडून वायुरूप कुंडलनी म्हणजे आधिमाया शक्ती आपल्या जीवाचं रक्षण करते, जीवाचं रक्षण करते. म्हणून जीव आपण आपला श्वास बाहेर गेला तो बाहेर का थांबत नाही, तर आधिमाया कुंडलिनी शक्तीची जी पावर आहे ती शुद्ध राहण्यासाठी आत श्वास आपोआप खेचला जातो. स्वरूपानं, स्वरूपानं खेचला की सो म्हणजे परमात्मा पांडुरंग या नामातला ध्वनी आहे. तो ध्वनी आधिमाया कुंडलीला, शक्तीला परमात्मा स्वरूपामधून स्पर्श करतो, म्हणून ती तेजस्वी राहते. म्हणून तुमच्या शरीराला कुठेही जखम झाली, लागलं, जोपर्यंत कुंडलिनीचं तेज असतं तोपर्यंत तुमच्या शरीरातून जीव निघून जात नाही. ज्या क्षणाला श्वास बंद होतो आणि त्या श्वासामध्ये असणारं नाम बंद होतं, नामाचा स्पर्श कुंडलिनी शक्तीला झाला नाही की तिचं तेज मावळलं जातं आणि मग ती आपलं असणारे वेढे, तिचे वेढे सुटणे ते संपले जातात, मावळले जातात. आणि मग जीवात्मा या नवद्वारापैकी पटकन निघून जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणून स्वरूपानं जाणारा नामाचा ध्वनी त्या ठिकाणी खेचल्यानंतर सोचा ओम ध्वनी होतो, ओंकाराचं नाद ब्रह्म तयार होतं आणि ती आधिमाया कुंडलिनी शक्ती त्या ठिकाणी ती जागी होते. तिला स्पर्श झालेला असतो ओंकार नाद ब्रह्माचा, म्हणजे आत्मरूप गणेशाचा स्पर्श होतो. आणि तो स्पर्श झाल्यामुळं ती जागी होऊन माकड हाडापासून भ्रुकुटी स्थानापर्यंत वायुरूपामध्ये ती ताट उभी राहते. आणि आधार चक्रावर म्हणजे गुदस्थानी गणपतीचं दर्शन होतं. गणपतीचं दर्शन झाल्यानंतर लिंगस्थानी ब्रह्मदेवाचं दर्शन होतं. नाभिस्थानी विष्णू म्हणा, विष्णू म्हणा, श्रीकृष्ण परमात्मा म्हणा, पांडुरंग म्हणा, तिन्हीपैकी एक दर्शन तयार होतं. हृदयामध्ये शंकराचं दर्शन तयार होतं. कंठचक्रावर आपल्या जीवाचं दर्शन होतं. आणि भ्रुकुटी स्वरूपामध्ये हंस स्वरूपाचं दर्शन होतं. आणि मग सहस्रदल कमलामधून आत गेल्यानंतर तिथं मौलींनी म्हटलंय, आत्मरूप गणेशू केली या स्मरण, सखळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. सद्गुरू चरण वंदन करण्याचा अधिकार आत्मरूप गणेशाच्या ठिकाणी प्राप्त होतो. ते आत्मस्वरूप म्हणजे गणेशाचं स्वरूप आहे. आणि जीवावरली माया बाजूला झाली की तो आत्मरूप होतो. आणि आत्मरूपाच्या ठिकाणी 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होतात. सर्वश्रेष्ठ विद्या आहे ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ती आत्मस्वरूपामध्ये ती विद्या प्राप्त होते आणि ती सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या विद्येचं ते स्वरूप आहे. म्हणून रसायनशास्त्र विद्या आहे, गद्यशास्त्र विद्या आहे, पद्यशास्त्र विद्या आहे, व्याकरणशास्त्र विद्या आहे, नंतर पोहण्याची विद्या आहे, नंतर आश्वपरीक्षेची विद्या आहे,
नंतर भविष्य स्वरूपातली विद्या आहे, नंतर गायनाची विद्या आहे, आणि शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण कोकशास्त्र विद्येमध्ये वावरतो, म्हणजे विषयांचं सुख भोगणं. कोकशास्त्र म्हणजे 5 विषयांचं सुख भोगण्याचं कार्य कोकशास्त्रामध्ये आहे, आणि हे आपण भोगतो फक्त 4 ते 5 अंशाने. सर्प 21 दिवस ते सुख भोगतो, विषयांचं सुख भोगतो, आणि मनुष्य क्षणभर विषयांचं सुख भोगतो. म्हणून विषय कोकशास्त्रामध्ये आहे, तो 14 विद्येमध्ये मोडला जातो. म्हणून हा कोकशास्त्र आपण वापरतो, पण परिपूर्ण अवस्थेमध्ये ते वापरत नाही. विषयांचं सुख श्रीकृष्ण परमात्म्यानं 116,108 नारी बघून ब्रह्मचर्य राहिले. म्हणजे विषयांचं सुख भोगण्यामध्ये आपल्याला आपण त्या मायेतल्या विषयामध्ये रमलं जातो आणि आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो. ते सद्गुरू तुम्हाला प्राप्त करून देतात. प्राप्त म्हणजे तुम्हाला करायला सांगतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयावेळी. म्हणजे एक तुम्हाला जे नामस्मरण दिलं जातं ते मूळ स्वरूपामधलं ते नामस्मरण आहे, ते तुम्ही विसरलात, त्याचं मार्गदर्शन सद्गुरू करत असतात. बहिर्निष्ठ विषयामध्ये गुरु, अनेक विषयामधले गुरु आहेत. ते गुरु त्या विषयांचं मार्गदर्शन करतात. प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन सल्लामसलत गुरु करत असतात. पण सद्गुरू तुमचं जन्माचं मृत्यूपत्र खोतपत्र फाडलं जातं. ते नामस्मरण तुम्ही केलं, आत्मरूप गणेश केले या स्मरण. त्या आत्मरूप गणेशाच्या ठिकाणी सद्गुरू चरण तयार होतं. तिथंच परमगुरू मार्गदर्शन करतात. आत्मरूप स्वरूपामध्ये मार्गदर्शन सद्गुरूचं असावं लागतं. आणि मग सद्गुरूंना धरवणे हात नेले मंदिराशी. मग परमेष्ठी गुरु तुम्ही ओंकाराचं ध्यान तिथं केलं, तिथं ध्यानाची परिणिती आहे, ते ध्यान स्वरूप आहे. त्या ध्यानामध्ये परमेष्ठी गुरु तुम्हाला तुमच्या ब्रह्मस्वरूपामध्ये देवरूपामध्ये निहून पोचवतात. देव पाहावयाशी गेलो, तेथे देवच होऊन ठेलो. देवरूप होतो आपण, हा पाहण्याचा अधिकार जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्वांना सारखा दिलेला आहे. इथं शिक्षण लागत नाही. इथं तुम्ही आहे, तुम्ही श्रद्धा म्हणजे आवड, प्रेम, भक्ती, ज्ञान ह्या सगळ्यांचा संगम एका भगवंताच्या नामामध्ये आणून ठेवलेला आहे. ते आपण केलं की आपल्याला ते नामस्मरण करण्याचा अधिकार तयार होतो, आणि तो अधिकार सद्गुरू तुम्हाला ध्यानाच्या रूपानं प्रदान करतात. ध्यान हे डायरेक्ट हंबीर बाबांनी डायरेक्ट ध्यानामध्ये तुम्हाला आणून ठेवलं. डायरेक्ट यम नको, नियम नको, आसन नको, प्राणायाम नको, प्रत्याहार नको, धारणा नको, डायरेक्ट ध्यानामध्ये आणून ठेवलेलं आहे. फक्त ते ध्यान करण्यासाठी तुमच्या मनाचा भाव निश्चयात्मक असावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पक्का झाला की तुम्ही तुमच्या स्वरूपामध्ये जायला वेळ लागत नाही. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक हरिनाम, एक सोनामामध्ये सोनामाचा ध्वनी तयार, त्याच्यावर फक्त आपलं लक्ष गेलं. म्हणून श्वासावर लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आता श्वास 2 सेकंदात आत जातो, 2 सेकंदात बाहेर येतो. तो श्वास दीर्घ करायचा. किती दीर्घ करायचा? 30 सेकंद तो दीर्घ करायचा आणि 30 सेकंद सोडायचा. एका मिनटामध्ये 15 श्वास होतात.
तर एका मिनटामध्ये एक नामाचा ध्वनी म्हणजे एक श्वास नामाच्या रूपानं तयार झाला की तुम्हाला वेळ लागणार नाही, वायदा मुदत नाही. इथं खट्वांग राजांना फक्त 3.5 तासाचा कालावधी आयुष्य संपायला होता. तर खट्वांग राजाने रिकिबे में पाव ब्रह्म बताव, घोड्याच्या नाला घोडा असतो त्या नाल आहे त्याला रिकिबे पाव ठेवून फक्त टांग मारून बसेपर्यंत ब्रह्मस्वरूप होण्याचा अधिकार खट्वांग राजानं प्राप्त करून घेतला. म्हणजे किती दक्षतेनं कार्य केलं जातं. बहिर्निष्ठ व्यावहारिक कार्यामध्ये तुमची दक्षता खूप असते, ते दक्षतेनं कार्य तुम्ही करता. तसं हे नामस्मरण फक्त 5 मिनटं दक्षतेने केलं गेलं तर आपल्याला वेळ लागत नाही. तरी अवधान ऐकले दीजिए, आत्मरूप गणेशू केले या स्मरण. आत्मरूप गणेशाच्या स्मरणामध्ये एवढी पावर आपल्याकडं आणून दिलेली आहे, ते सद्गुरू तुम्हाला देऊन टाकतात नामाच्या रूपानं. म्हणून हे सगळं खुलं आहे. गुह्य प्रकट केले, विश्व ब्रह्मच केले. जे खुलं आहे ते खुलं केलं जातं. म्हणून जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या नामाच्या ध्वनीवर जर आपण लक्ष ठेवलं तर आपली प्रकृती शुद्ध बनते, कार्य शुद्ध होत जातं. कफ वात पित्त हे दोष शुद्ध होत जातात आणि मग त्या कार्यामध्ये तुम्हाला यश तुमच्या पाठीमागे येतं. यशाच्या पाठीमागं आपल्याला जरुरी लागत नाही, यश आपल्याला होऊन वरलं जातं, यशस्वी होतो कोणत्याही कार्यामध्ये. म्हणून हा जो नरदेह आहे, हा नरदेह शुद्धीकरणाचं कार्य करण्यासाठी तरी अवधान ऐकले दीजिए. फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडं द्या. हे नामाकडं देण्याचं वैभव या गुरुपूजेच्या निमित्तानं, गुरुसेवेमध्ये सकळ दैवा वरिष्ठ सद्गुरु सेवा, सद्गुरु सेवा नामामध्ये आहे. नामस्मरण केलं की सद्गुरु सेवा तुम्हाला आपोआप प्राप्त होते. तुम्हाला आशीर्वाद, कृपादृष्टी, सद्गुरूंची ओघाणं प्राप्त होते. ओघाणं आणावं लागत नाही, प्रयत्न करावा लागत नाही, कृपादृष्टी सहज मिळत असते. आणि म्हणून त्या सेवेमधून उतराई होण्यासाठी व्यासांनी व्यासपूजा सुरू केली. व्यास म्हणजे शून्याकार, शून्याकार म्हणजे परमात्म स्वरूप. त्या सहस्रदल कमलामध्ये, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, निराकार स्वरूपामध्ये हा जीवात्मा आत्मरूपामधून परमात्म स्वरूप होतो. हीच व्यासांची पूजा आहे. हे पूजेचं वैभव सगळ्यांना सारखं दिलेलं आहे, पण आपण विसरलो आणि नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून त्या भगवंताच्या नामामध्ये नामस्मरण करणं सर्वश्रेष्ठ स्वरूपातलं वैभव आहे. सगळ्या वैभवातलं वैभव तुमच्या आमच्याजवळ नामाच्या रूपानं सद्गुरू आपल्याला देऊन टाकतात. म्हणून सद्गुरूंची सेवा नामामध्ये आहे आणि ती नामाची सेवा घडली की मग सद्गुरू सेवा कशी करावी हे एकनाथ महाराजांच्या घरामध्ये मोलकरीण होती. त्या मोलकरीणीचा मुलगा जो होता तो मुलगा नाथांची सेवा करत असताना नाथांनी नामस्मरण दिलं, तो ब्रह्मस्वरूप झाला. आणि मग नाथांना उद्या कोणतं फूल लागणार आहे त्यांचं ते मनोगत ओळखून त्या पूजेसाठी तो फूल आणून ठेवत होता. म्हणजे सद्गुरू सेवेचं महत्त्व किती लाख मोलाचं आहे की ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर सद्गुरू सेवा करण्याचा अधिकार सहज मिळत असतो. पण सद्गुरू सेवा दिलेल्या नामामध्ये आहे.
ते नामस्मरण घडलं की मग आपल्या सद्गुरूंची सेवा कशी करावी हे आपण सिद्ध करत असतो. म्हणून व्यासपूजेच्या स्वरूपामधून या सद्गुरू सेवेमध्ये आपण उतराई होण्यासाठी आज एकत्र येत असतो. ते सद्गुरू सेवेचं स्वरूप आहे. बहिर्निष्ठ स्वरूपामधून सद्गुरूंची कृपा तुम्हाला ज्या क्षणाला नामस्मरण दिलं जातं त्याच क्षणी सद्गुरू कृपा तुमच्या पाठीशी असते. ते नामस्मरण घडलं की सद्गुरू सेवेचं स्वरूप आपोआप घडतं. म्हणून सद्गुरू सेवा करण्याचा अधिकार लाख मोलाचा असतो. म्हणून छत्रपती राजांनी आपलं राज्यकारभार तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केला होता, म्हणजे सद्गुरू चरणी अर्पण केला होता. पण सद्गुरूंनी म्हणजे तुकाराम महाराजांनी राजांचा अधिकाराची जाणीव करून दिली आणि जनतेचं रयतेचं रक्षण करण्याचं कार्य छत्रपती राजांच्या हातून तुकाराम महाराजांनी गुरूंच्या सद्गुरूंच्या रूपानं पार पाडण्याचं कार्य कृपादृष्टीमधून मिळून दिलं. म्हणून तुम्हा मला सद्गुरू कृपा झालेली आहे. त्याचं फक्त नामाचं नामस्मरण जतन करा तरी अवधान ऐकले दीजिए. आत्मरूप गणेशाच्या चरणी हे सद्गुरू सेवेचं स्वरूप व्रत आचरण करण्याचा अधिकार आपल्याला या व्यासपूजेच्या निमित्तानं व्यासांनी मिळून दिला. सद्गुरूंच्या कार्यामधून थोडं फूल ना फुलाची पाकळी स्वरूपामधून उतराई होण्याचा हा पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. सद्गुरू सेवेचा उतराई होण्यासाठी ही एक पर्वणी काळ व्यासांनी तुम्हा मला सद्गुरू सेवेच्या रूपानं प्राप्त करून दिलेला हा काळ आहे. म्हणून सद्गुरू तुमच्या पाठीशी सदैव आहे. नामाच्या रूपानं तुमचं नामस्मरण घडलं की सद्गुरू कृपा आपोआप होते. त्यासाठी वेळ द्यायचा, प्रपंचाचा कार्यभाग मोडायचा नाही, उद्योगधंदा सोडायचा नाही, आपला व्यवसाय सर्व कार्य करायचं, संपत्ती ऐश्वर खूप मिळवायचं, पण भगवंताचं नामस्मरण 5 मिनटं करण्याचा वेळ दिलेला आहे तरी म्हणजे अवधान ऐकले दीजिए. फक्त नामावर लक्ष देण्याचा अधिकार, ध्यान करण्याचा अधिकार सद्गुरूने प्राप्त करून दिलेला आहे. तो जतन करा. नित्य नेमानं नामस्मरण करा म्हणजे सद्गुरू सेवेतल्या स्वरूपाचा आनंद भक्तीच्या रूपानं, ज्ञानाच्या रूपानं सहज प्राप्त होणार आहे. म्हणून सहज आहे हे नामस्मरण, सहज आहे, अखंड आहे. त्यावर फक्त लक्ष द्या. हे लक्ष देण्याचं कार्य तुम्हा मला सहज प्राप्त होतं. आणि म्हणून या प्रकृती दोषाचं शुद्धीकरण, कफ वात पित्त शुद्ध झाले की मग बहिर्निष्ठ असणाऱ्या गोळ्यासुद्धा त्या ठिकाणी लागू पडत नाही. त्यामध्ये खाल्ल्या गेल्या तर प्रकृती बिघडली जाते. म्हणून ज्या स्वरूपामध्ये कोणत्याही गोळ्या न खाता भगवंताच्या नामाच्या पावरनं ही प्रकृती शुद्ध केली जाते. वय इथं नाही, इथं वयाचा प्रश्न नाही. प्रकृती शुद्ध करण्यामध्ये नामाची पावर तयार असते. ते नाम प्रकृती शुद्ध करत असते. म्हणून प्रकृती म्हणजे वय झालं असलं, शरीर जीर्ण झालं असलं तरी ते शुद्ध राहतं. सगळ्या प्रक्रियेमधून या नामाच्या पावरनं शरीर शुद्धी करण्याचं कार्य सहज संपादन होतं. म्हणून कोणताही कसलंही असू द्या, रोग शुद्ध केला जातो, पण भोग मात्र भोगावे लागतात.
भोग कोणालाही चुकत नाही. रामदास स्वामींना सुद्धा थंडी वाजून आली आणि छत्रपती राजा भेटण्यासाठी आले असताना अंगावरलं ते थंडीचं कातडं बाजूला काढून ठेवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडं होतं त्यांनासुद्धा भोग भोगावे लागलेले आहेत. रक्तपिती शरभंग ऋषीला रक्तपिती आजार होता, त्यांनासुद्धा भोग भोगावे लागलेले आहेत. भोग आपण का भोगतो तर आपलं जे क्रियामान कर्म आहे त्या क्रियामान कर्मामध्ये कायिक वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारानं कर्म घडतं. ते सत्वगुणातलं, रजगुणातलं आणि तमगुणातलं. म्हणून ते असलेलं कर्म भोगून सारावं लागतं. भोगल्याशिवाय तो भोग सरला जात नाही. कोणी असो, ब्रह्मवेत्ता असो, कोणी असो, त्याला तो भोग भोगावाच लागतो. म्हणून या शरीराचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगून सारायचे असतात आणि पुण्यात्मक स्वरूपामध्ये मिळणारं जे पुण्यातलं स्वरूपातले भोग आहे तेही भोग आपल्याला पुण्य स्वरूपामधून भोगण्याचा अधिकार आहे. म्हणून भोगून सारावे लागतात आणि ते बाजूला सारून ब्रह्मस्वरूप होण्याचा अधिकार सद्गुरू आपल्याला आपल्या नामाच्या रूपानं तो अधिकार देऊन टाकतात. त्याची जाणीव करून देतात. म्हणून ती जाणीव प्रत्येक गोष्टीमध्ये केली जाते. म्हणून सद्गुरू आपल्या पाठीमागं सतत राहत असतात. मार्गदर्शन स्वरूपामध्ये बुद्धीमध्ये चांगल्या विचाराचं माध्यम त्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला करून देत असतात. मन नामामध्ये नामरूप केलं तर सद्गुरू सेवा सकळ देवा वरिष्ठ हा सद्गुरू सेवेतला सर्वश्रेष्ठ अधिकार आपल्याला व्यासपूजेच्या स्वरूपामधून उतराय रूपानं तो कार्यभाग करायचा असतो. म्हणून ही व्यासपूजा आहे आणि त्या सेवेतला लाभ सद्गुरू सेवेमध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी वेळ किती झाला हे न पाहता या ठिकाणी केलेली प्रवचनरूपी सेवा वेडिका वाकडी देव जाणी. ही केलेली प्रवचनरूपी सेवा आहे. परेच्या पलीकडचं वचन आहे. ते आत्मस्वरूपातल्या विचाराचं वचन आहे आणि त्या ठिकाणाहून स्फुरण पावणारा ओंकार स्वरूपातला ध्वनी शब्दरूपानं वैखरीवाणीनं या मुखामधून बाहेर पडलेला आहे. तो सद्गुरूंचा आहे, संत महात्म्यांचा आहे, माझा नाही. केलेली प्रवचनरूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.